लाज थोडीशी तरी वाटते का तुम्हाला? इथं लेकरू तुमच्यासाठी रडते, लेकराला तुमची आठवण येते, पण कसं आहे ना तुम्हाला जरा पण फिकीर नाहीये. आणि वर तोंड करून बोलताय की मी काय फिरायला गेलो नाही, देवदर्शनाला गेलो. ती कळतंय ना व्हिडिओ मध्ये की तुम्ही देवदर्शन करताय का फिरताय. मस्तपैकी एन्जॉय करत तर जातायच की, आणि वरनं म्हणताय की मी काय फिरत नाही आणि काय नाहीये. प्रत्येक व्हिडिओ मध्ये दिसते तुमची नाटकी. पण कसं आहे ना, बहाना नको का. आणि मग म्हणताय काय की नाही नेक्स्ट टाइम ऋतूला घेऊन जायचं. याच टायमिंग मध्ये तुम्ही घेऊन गेला नाही तर नेक्स्ट टाइम काय घेऊन जाणार आहे. मला चांगलं माहिती की तुमचं. मी तुम्हाला म्हटलं ना कुठं तर मला घेऊन चला फिरायला वगैरे, तेव्हा तर तुमच्यानी होत नाही. कधी म्हटलंय की बाबा चला आपण इकडे जाऊन फिरून येऊ, इथं काहीतरी खाऊन येऊ, तेव्हा कसं म्हणता नाही घरात बस, आरू लहान आहे. आता नाही का आरू लहान? का स्वतःला फिरण्यासाठी काय नाहीये? हाय की ऋतू सांभाळायला. मी आहेच हो सांभाळायला. मी काय मला काय जड जात नाही. पण माझं काय म्हणणं आहे की तुम्ही जरा तर तिची काळजी घ्यायला पाहिजे ना. तुम्हाला जरा सुद्धा तिची काळजी नाहीये आणि इकडं तिकडं फिरत बसते. कळते ना त्या व्हिडिओ मध्ये सगळं कळते तुमची नाटकी. चांगलं मस्तपैकी एन्जॉय करताय, दुसऱ्यांचा काय तुम्ही विचार करणार आहे. आणि नेक्स्ट टाइम ऋतूला घेऊन जातो, कोण घेऊन जात नसते. तुम्हाला जर घेऊन जायचं असलं असतं ना तर तुम्ही आत्ताच घेऊन गेले असते. कसं आहे ना, आम्हाला जर घेऊन गेले असते तर बाबा तुम्हाला आमचं बघावं लागलं असतं, आरूला घ्यावं लागलं असतं. त्यामुळं कसं आहे मोकळं हिंडायला आता तुम्ही मोकार काय म्हणतात त्याला, आवडायला लागलंय ना तुम्हाला. आमच्या सोबत फिरायचं म्हटल्यावर जड जातले, आम्हाला कुठं घेऊन जायचं म्हटल्यावर नको वाटतंय. एकटे हिंडायला भारी वाटतंय, हाय का नाही आरू? हा, तू काय म्हणतो ती काल पप्पाला फोन केल्यावर तू काय म्हटली काल? पिझ्झा आण म्हटली. पिझ्झा आण म्हटली ती. तो पिझ्झा खायचाय का? पण पप्पा नाही की इथं. पप्पा मस्तपैकी फिरत बसलाय, जिथं पाहिजे तिथं मस्तपैकी स्वप्न पूर्ण करत बसलेत. आमची स्वप्नच नाही. तो आम्ही लग्न केल्यापासून कसं आहे ना आमची स्वप्नच मिलीत सगळी. आम्हाला स्वप्न बिप्न काय नाही आमची. तुमचंच आहे सगळं काय. जा घेऊन ये, जा उतर नीट खाली. स्वतःची स्वप्न पूर्ण करायची, आमचं काय हायच नाही. आम्ही फक्त घरातली कामं करा, तुमची कामं करा, लेकराला सांभाळा, दुसरं आम्हाला काय हायच नाही. आम्ही स्वप्न बघायची सोडलीत. आमची स्वप्न असून सुद्धा आम्ही ना मन मारून जगतोय. मला तर आता असं वाटायला लागले, आमच्या मनात जरी कुठल्या काही गोष्टी असल्या ना तरी पण इच्छा पूर्ण होत नाही ती. आणि वरटोन करून तुम्ही सांगता की न माझ्या स्वप्नांच्या आड येते. मी कधी आले तुमच्या स्वप्नांच्या मध्ये? आता जसं तुमच्या मनात आलं, आता इथं केदारनाथला इथं फिरायला जायचंय, तिथं तुम्ही गेलेच ना शेवटी. जी म्हणजे तुम्हाला जिथं फिरायला जायचं तुम्ही तिकडे जातायच. तुम्ही कुठं घरात बसताय? तुमच्या मनात आलं बाबा मी इथं जातो, आता तिथं जातो. उद्या जर तुम्हाला आता घरी आल्यानंतर ना कोणी म्हटलं चल आता माझ्यासोबत इकडं, तर तुम्ही जाणारच का? तुम्ही काय आमच्यासाठी बसणार आहे घरी? कधी एक दिवस घरी आहे का? जशी आरू आजारातून उठली तर तसं घरी एक दिवस सुद्धा नाहीये. दवाखान्यात लय म्हणत होते की आता मी 10-15 दिवस आता घरातून बाहेर जाणार नाही, आरूलाच घेऊन बसणार. पण एक दिवस तुम्ही त्या लेकराकडे बघितलेलं नाहीये. मान्य आहे मला तिनं काय आता आजारी बिजारी नाही, खेळतीये चांगलं. पण एक मला म्हणायचंय की तुम्हाला तिची काहीच काळजी नाहीये. माझी तर कधी नव्हतीच काळजी, पण तुम्हाला तिची सुद्धा काळजी नाहीये. तुम्हाला जरा सुद्धा असं काय वाटत नाही की बाबा आताच लेकरू आजारातून बाहेर उठले, म्हणजे दुखण्यातून उठले की आता आपण तिच्या जवळ असावा, तिला नको त्या गोष्टी बघावं. किंवा काम करताना आरू सारखी मध्ये ती पडली बिडली, आपण तिच्यासाठी तरी घरी थांबावं. तुम्हाला खरंच जरा काडी इतकं पण तुम्हाला फरक पडत नाही. आणि जरा तर विचार सुद्धा करत नाही तुम्ही. धड तिचा पण करत नाही, धड माझा पण करत नाही. फिरायला जायचं म्हटलं एका पायावर उभा राहताय. कुठं जायचं म्हटलं की नाही का, म्हणजे कोणी फक्त नुसतं एकदा म्हटलं चल जाऊयात आपण, लगेच त्याच्या मागं जाणार. पण एकदा पण विचार करत नाही की आरू एकटी असती आरू म्हणजे मी तिला घेऊन एकटीच असती घरामध्ये. काम करणार का मी तिला घेणार? काम करता करता पण तिला मी शेवटी गॅस पशी त्याच्यापाशी बसून राहते तिनं माझ्यापाशी. परत मला भीती वाटते की बाबा तिला पोळण काय होईल. पण त्या गोष्टीचा तुम्ही विचार करतच नाही. कपडे धुवायला बाहेर गेले की तिनं पण माग येते, पडली बिडली, हा विचार करता का तुम्ही? हाय का नाही ग? तू किती मस्ती करते, किती आगाऊपणा करते. मला काम करून देते तू? काम करून देते तू मला? हा, स्वयंपाक करताना तू गॅस पाशी येते का नाही? गॅस पाशी येते ना मी स्वयंपाक करताना? काय हो
पण पप्पाला कुठं कळतंय ना. पप्पाला काय वाटतंय, आपण फिरायला गेलो हाय की बाबा लेकराची काळजी घ्यायला आई तिची मम्मी हाय का नाही. दुसरं काय तुझ्या पप्पाला तुझी काळजीच नाहीये है ना. काय जरा तर लेकराचं काळजी करा. माझी तर तुम्ही करूच नका. तुम्हाला माझ्याबद्दल तर तुम्हाला कधीच काय वाटत नाही, पण तुम्ही ना आरूची तरी थोडीशी तर काळजी करा. काय तसं करू नको, लागन तुला इथं ठेव आणि नीट ते लागन बर का. तिथून व्हिडिओ मस्तपैकी काढून काढून टाकताय आणि मला फोन केलं काय ती फोनवर त्याच्यावर तर असं म्हणणार, असं दाखवून देणार की नाही बाबा आम्ही तर फक्त ती देवदर्शनाला चालूय आणि किती तुम्हाला त्रास व्हायला लागला आणि किती काय व्हायला लागलंय. खोटं खोटं तर किती बोलणार. आणि व्हिडिओ मध्ये तर असं दाखवतंय की नाही का म्हणजे पूर्ण फुल डे एन्जॉय करताय. नाव मला ठेवताय का माझ्यामुळे तुमची काय ती स्वप्न पूर्ण होत नाही, माझ्यामुळे तुमचं काहीच होत नाही. तुमचं कुठलं एक स्वप्न असं एक बोला मला की तुमचं ती स्वप्न पूर्ण नाही झालं. प्रत्येक मनात गोष्ट आली ती पूर्ण करता तुम्ही, प्रत्येक गोष्ट. उलट आहे ना आम्ही आमचं मन मारून जगतोय इथं. आता असंच बोलावं लागणार आहे, कारण की जर माझ्या मनात जर कुठली गोष्ट आली आणि मी तुम्हाला सांगितलं की बाबा मला असं करायचंय, पण तुम्ही स्वतःहून म्हणणार नाही की बाबा चल बाबा नेऊ तुला इथं जायची इच्छा आहे का तिथं जाऊ आपण, असं तुम्ही कधीच बोलणार नाही. उलट म्हणणार आरू लहान आहे तिच्याकडे लक्ष द्यायला नको का, तुला तर लय हिंडायला म्हणजे हिंडू वाटतंय ही वाटतंय, तुला लेकराची काळजी नाही. उलट मला असं बोलून दाखवणार आहे का नाही. म्हणजे आमची स्वप्न नाहीच आहेत, फक्त तुमची स्वप्न आहेत आणि तुमचंच सगळं काय, आमचं काहीच नाहीये. स्वतःच्या मनात आलं त्या सगळ्या गोष्टी करायच्या, तर आम्ही फक्त मन मारून आमचं जगायचं इथं, दुसरं काहीच नाही. आणि बोलायला गेलं की फक्त कसं आहे ना आमचं तोंड दिसतं, का तर मी खरं बोलते ना स्पष्ट बोलते ना तुम्हाला, त्यामुळे आमचं तोंड दिसतं. जाताना एकदा पण विचार केला नाही की बाबा आपण कसं काय जावं. मी त्या दिवशी रडले शेवटी, पण तुम्हाला माझ्या डोळ्यातलं पाणी दिसलं नाही, का तर तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायची होती ना. मी किती जरी रडले पडले ना तर तुम्हाला फरक पडत नसते. आणि लय वेळा झाले, आत्ताच नाही, लय वेळा तुम्हाला मी माझ्या मनातलं जरी बोलून दाखवलं ना तरी तुम्हाला कधीच फरक पडलेला नाहीये. तुम्हाला वाटतं की ही कसं आहे ना मी दुसऱ्यांच्या बायकांसारखं नाहीये ना की एका गोष्टीला तर एका गोष्टीला धरून ठेवते. माझं तसं नाहीये. मी माझ्या मनातले काय ती स्वप्न पण असं ना माझ्या मनात मी असं जुरायला लागले मी खरं बोलायला गेलं तर, कारण की मनातल्या गोष्टी तर कधी पूर्ण होतच नाही. ती माझ्या जी मनात इच्छा जरी असली ना ती कधी पूर्ण होणार नाही या घरामध्ये. कसं आहे आणि बोलायला गेलं तर कसं आमचं तोंड दिसतं, का तर मी स्पष्ट तोंडवर बोलते त्यामुळे आमचं तोंड दिसणार, मी वाईट दिसणारच ना. जी खोटं बोलतात तीच नेहमी चांगले असतात आणि जी खरं बोलतात तीच वाईट दिसतात.